नमस्कार मित्रांनो, आपण आता या बैलांना शेती काम शिकवणार आहेत. एक बैल 4 वर्षाचा आहे आणि एक बैल 3 वर्षाचा आहे. हा बैल शिकलेला आहे काळा बैल आणि हा पांढरा बैल शिकलेला नाही. तर या शिकायचं आहे त्याला. यावर्षी शेती काम पूर्ण शिकणार आहे तो. तर पाहूया हे बैल कशी शिकवतात ते. हे बैलांना शिकवण्यासाठी त्यांनी एक जुगाड केलेलं आहे. हे शिवळट आणि हे त्याला मागं लाकूड बांधलेलं आहे नवीन बैलासाठी. नवीन बैल काय हो नवीन बैल काय डायरेक्ट गाडीला जपून चालत नाही, कारण ती गाडी कुंकडं पण उडू शकतात, गाडी पलटी पण होण्याचे चान्स असतात. त्यामुळे त्यांना असं लाकूड बांधून नंतर त्याला आपण शिकवावं लागतं त्यांना. आणि हा बैल काळा बैल पूर्णपणे शिकला आहे. त्याला पूर्ण शेती काम येतं, बैलगाडी पण येते. ते ऊसाच्या गाड्या पण हाकलेल्या आहेत त्यांनी. आणि परंतु हा पांढरा जो बैल आहे तो नवीन बैल आहे, त्याला काही एवढं एक्सपिरियन्स नाही त्याला. तर पाहूया त्याला. आता झोपू राहिलेत, त्यांना फक्त मागं लाकूड बांधलं, नंतर त्याला नांगरणे आणि वखरणी, पाळी मारणे, असे विविध शेती कामे, बैलगाडीचे कामे हे पण शिकवलं जातं त्यांना नंतर. पहा आता त्याला शिवलाटीत त्याला काहीच माहीत नाही त्या बैलाला. पहा मित्रांनो, बैलांना शिवलाट घालत आहेत. एकदम नवीन बैल आहेत मित्रांनो, यांना काहीच माहीत नाही यातलं. लांब धरतो मी म्हणजे ते घाबरतात मला, ते त्याच्यामुळे थोडं लांब धरतो. त्यांना मागं नांगर वगैरे काही लावलेलं नाही, फक्त लाकड बांधलेलं आहे की जेणेकरून त्यांना शिकावं म्हणून. आपण लावा ना लवकर. त्यांची आता खांदा बदललेला आहे, कारण का ते पलीकडा जो बैल आहे तो डावखरा बैल आहे, त्याच्यामुळे त्याला पलीकडे साईडने टाकलेलं आहे. डाव्या खांद्याचा बैल आहे तो. आणि या साईडचा जो पांढरा बैल आहे ते उजव्या खांद्याचा बैल आहे तो, त्यामुळे त्याला उजव्या साईडला घेतलंय. पहा आता त्यांची साईड बदलल्यानंतर पहा ते व्यवस्थित उभं राहिलेत. त्यांच्या खांद्याला असे काही नवीन असल्यामुळे त्यांच्या खांद्याला ऋतू नाही, त्यामुळे थोडं काऊ लावलेली त्याला, म्हणजे स्मूथ होतं. त्यांना अशी खपली वगैरे काही येत नाही किंवा खांदा घासत नाही त्याला लावल्यामुळे. त्याला जोत वगैरे बांधलेलं आहे त्यांना. पाहूया आता कसे चालतात हे. काळा बैल एकदम शांत चालतो, पण व्हाईटवाला पांढरा बैल आहे ना, तो थोडा असा साईडला वळतो, त्याच्यामुळे भीती पण वाटते जराशी. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे या दिवसामध्येच बैलांना इतर कामे शिकून घ्यावे लागतात. पावसाळ्यामध्ये त्यांना आपल्याला वेळ नसतो त्यांना शिकवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आता काही जमिनीनं नांगरून टाकलेली आहे, काही जमीन नांगरायची राहिलेली आहे. या जे शेतीमध्ये पहिले ते कांदा होता आणि पलीकडल्या शेतीमध्ये मका होती. हे बा खांद्यावरती अशा टायमाला अशा प्रकारे तो आघाडा लावला जातो, जेणेकरून खांदे मऊ राहतील आणि खांद्याला खपली वगैरे काही येत नाही. पहा आता अपरावर लावते त्याला खांद्याला, त्याला आघाडा बोलतात. नंतर काऊ पण लावली जाते त्याला. मित्रांनो, आम्ही जेव्हा कधी हो पहा मित्रांनो, पाहू शकता नवीन बैल आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही नवीन अशी मोकळ्या शेतीमध्ये बैलांना असे पाठीमागे लाकूड बांधून नंतर त्यांना असे जोमध्ये शिवलाटामध्ये झोपून नंतर त्यांना आपण शिकवू शकतो. तुम्ही पाहू शकता एकदम शांत रीतीने चलत येते. पहिल्या दिवशी एकदम व्यवस्थित चालत असत, येडवून नाही केला अजिबात. अरे वा. अशा बैलांनी का मुडील होतं त्याने नेऊन बांधले त्यांनी तसे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता
असं लाकूड बांधलेलं आहे. मोकळ्या रानामध्ये बैलांना शिकवायचं आहे. असे एकदम कमी जागेमध्ये बैलांना कधी शिकवू नका मित्रांनो. बैल उधळायचे चान्स जास्त असतात. मित्रांनो बैलाची किंमत आता 1.5 ते 2 लाखाच्या घरात गेलेली चांगले बैल घ्यायचे म्हणलं तर. त्याच्यामुळे आपण शेतकरी घरीच जुगाड लावून बैल तयार करतो. आपण जर कुणाला घोडे शिकायचे असतील तर आमचे संपर्क साधा. तुमचे घोडे शिकून तुम्हाला परत दिले जातील. 2 घोडे शिकायला मित्रांनो 5,000 रुपये द्यायचे आणि घोडे शिकून घ्यायचे. हो तुम्हाला बैलगाडी प्लस शेतीतले काम सर्व काम ट्रेनिंग दिली जाईल तुम्हाला. नंबर आहे माझा दिलेला आहे याच्यात. आणि मित्रांनो आता या काळामध्ये शेतीने ट्रॅक्टरने पण शेती एवढी पैसे वाढले ट्रॅक्टरला एक मित्रांनो ट्रॅक्टरने 1 एकर जर नांगरायचं म्हटलं तर 2,000 रुपये एकर नांगरणी चालू आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ते अजिबात परवडत नाही. त्याच्यामुळे शेतकरी असे जुगाड लावून बैलांना शिकवतोय. आणि चांगले जर तयार जर बैल विकत घ्यायचे असेल शेतकऱ्यांसाठी तर आपल्याला 1 लाखाच्या आसपास बैलाची किंमत आहे. परंतु आपण असे घरचे गाईचे घोडे तयार करून अशा प्रकारे शिकवू शकता तुम्ही. पण त्यांना आणखीन एक लाईनीत तासामध्ये चालता येत नाही. त्यांना एका लाईनीमध्ये सरळ सध्याला कुठून पण चालत आहेत बैल. त्यांना हळूहळू ट्रेनिंग दिलं जाईल त्यांना. वळवलं का? ओके घ्या ना गटीचा पाता वर घ्या ना. मित्रांनो बैल काम शिकवणे एक कला आहे. ती गावातील फक्त 1 ते 2 जणांनाच येते. त्यातील आमच्या आपांना एक ती कला अवगत झालेली आहे. एवढं सोपं नाही मुलांनो. मित्रांनो बैलांना तयार करणे धोक्याचं पण असतं खूप. ते शिंग पण लागू शकतं आपल्याला. नवीन गोरे कुठे पण उड्या खात्यात. कोणत्या पण साईडला ओढतात अचानक. ते शिकणं खूप कठीण आहे. आपण आतापर्यंत कमीत कमी 100 ते 150 घोडे तयार करून विकलेले त्यांनी. त्यांना खूप अनुभव आहे या गोष्टीमधला. ते कधी बसत नाहीत. सारखं काम चालू असतं त्यांचं. पावसाळ्यामध्ये दुसरे काम असे, उन्हाळ्यामध्ये बैलांना तयार करतात ते नवीन. पहा मित्रांनो चांगले शिकले आहेत बैल. आता पहा आता व्यवस्थित चालत आहेत लाईनमध्ये. इतर साईडला ओढत नाहीत आता ते. या साईडला त्या साईडला एकदम मस्त चालतात.